वळसे पाटलांना बोट शरद पवारांनी दिलं, पण गद्दारी करून वळसे पाटलांनी सगळं गमावलं। शेवटी ते नावाचे शरद पवार वळसे पाटलांच्याच शिलेदाराला ताकद दिली। वळसेंना पवारांनी 40 वर्षात जितकं दिलं ते वसूल करायची वेळ आली। वळसे पाटलांना पवार आसमान दाखवणार, तो साधा सुद्धा नाही, वळसेंच्याही दुप्पट ताकदीचा। नेमकं घडलंय काय? दिलीप वळसे पाटील यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्याच चेल्याच्या विश्वासूला निवडलंय। शरद पवार यांचे एकेकाळचे चेले आणि विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शह देण्यासाठी खुद्द शरद पवारांनी वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक विश्वासू भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांची निवड करून त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वाचं पद देऊन राजकीय बळ दिल्यानं आंबेगावात आता राजकीय रंगत वाढल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया सुद्धा उंचावल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक ते मंत्री अशी ज्यांची राज्याला ओळख आहे असे आंबेगाव शिरूरचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत जाऊन सरकारमध्ये सामील झाले। आंबेगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाला यामुळे मोठं खिंडार पडला। शरद पवार यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात डाव टाकायला सुरुवात केली आहे। दिलीप वळसे पाटील यांच्यापासून दूर झालेले देवदत्त निकम यांच्यावर शरद पवार यांनी आता मोठी जबाबदारी दिली आहे। त्यामुळे आंबेगावच्या राजकारणाची धार आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शरद पवार यांनी निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्षपद दिल्यानं वळसे पाटील आणि निकम यांची राजकीय जुगलबंदी येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते। जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी देवदत्त निकम यांच्यावर देण्यात आली आहे। आंबेगावच्या शरद पवार यांच्या सभेची जबाबदारी सुद्धा देवदत्त निकम यांच्या खांद्यावर आहे। वळसे पाटील यांचा शिलेदारच आता त्यांच्या विरोधामध्ये राजकीय मैदानात पाहायला मिळतो की काय अशी चर्चा सुरू आहे। आंबेगावला गेल्या 40 वर्षात प्रचंड एवढं झुकतं माप देऊन सुद्धा वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली। त्यामुळे शरद पवार चांगलेच दुखावल्याची भावना आहे। आता त्यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा पक्ष पुनर्बांधणी करण्याचं ठरवलंय। मात्र देवदत्त निकम ही जबाबदारी पेलवतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। वळसे पाटील यांची कन्या पूर्वा, पुतणे विवेक आणि प्रदीप यांनी सुद्धा पक्ष संघटनेच्या वाढीकडे अधिक लक्ष दिलंय। मंत्री वळसे पाटील यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये जास्त वेळ देण्याचं ठरवून सत्तेच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून ग्रामवासियांना खुश करण्याचं ठरवलेलं आहे। आता दिलीप वळसे पाटील आणि आंबेगाव हे समीकरण फार जुनं आहे। सोबतच आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी मोठा विकास सुद्धा केलेला आहे आणि त्याच माध्यमातून दिलीप वळसे पाटील यांची वाटचाल सुरू आहे। मात्र असं असताना सुद्धा दिलीप वळसे पाटील यांची जी ओळख आहे ती म्हणजे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असतील किंवा शरद पवार यांच्या बोटाला धरूनच त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे। अगदी PA पासून दिलीप वळसे पाटील यांची सुरुवात झाली आणि त्यामुळेच दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून चूक केली आणि कुठेतरी ती भावना शरद पवार दुखावल्याची भावना सुद्धा खुद्द शरद पवार यांच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि म्हणूनच त्यांनी आता पुन्हा पक्ष पुनर्बांधणीसाठी उभारी घेतलेली आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा शरद पवार यांची मोठी सभा होणार आहे आणि त्या सभेची जी पूर्ण तयारी आहे, जे पूर्ण नियोजन आहे ते देवदत्त निकम यांच्या खांद्यावर आहे। देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू मानले जातात आणि दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यामध्ये राहूनच देवदत्त निकम यांनी राजकारण आंबेगाव तालुक्यातील केलेलं आहे। मात्र दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या सोबत गेले आणि देवदत्त निकम हे मात्र राजकीय संधी साधून शरद पवार यांच्या सोबतच राहिले। त्यामुळे आगामी काळामध्ये देवदत्त निकम यांना लोकसभेची किंवा विधानसभेची उमेदवारी आंबेगाव तालुक्यातून निश्चितच मिळू शकते आणि त्याचमुळे देवदत्त निकम हे शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहेत। आणि आता जे विश्वासू म्हणून दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यासोबत जी ओळख होती, आता मात्र त्याच शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांसाठीच खुद्द रिंगण आखले। तुमचं मत कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी विजया वामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर। तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता। जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा।